आणि आता काही घडामोडी आपण सविस्तरपणे पाहूयात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत आणि या वाहतुकीमध्ये अँब्युलन्स सुद्धा अडकून पडल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहतो आहोत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर। आपले प्रतिनिधी रवी खरात सध्या याच महामार्गावरनं आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रवी, आपण पाहतोय की पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी झाल्याचं दिसतंय, मात्र खरा प्रश्न आहे अँब्युलन्सचा। अँब्युलन्सला वाट कशी करून दिली जाते? निकिता, अगदी बरोबर। आपण पाहू शकतो की मुंबई पुणे एक्सप्रेसवरती प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण सध्या बोरघाटामध्ये आहोत। आपण पाहू शकतो की बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। 7 ते 8 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा इथे लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे व तसेच काही वेळापूर्वी इथे रुग्णवाहिका देखील अडकलेली होती, मात्र वाहतूक पोलीस हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। ते देखील त्या ॲम्ब्युलन्सला मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र अवजड वाहनांना देखील काही वेळापूर्वी बंदी घालण्यात आली होती, मात्र ती बंदी आता काढण्यात आलेली आहे। त्यामुळे अवजड वाहने देखील या लेनवरती सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे व वाहतूक पोलीस देखील वाहतूकातून मुक्तता कशी मिळेल याचे सातत्याने प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आपण पाहू शकतो की मुंबई पुणे एक्सप्रेस लेनवरती सध्या आता 6:45 वाजलेले आहेत, मात्र काळोख असला तरी देखील वाहतूक पोलीस या ठिकाणी आपली जबाबदारी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पण खऱ्या अर्थाने नाताळ व विकेंड असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे व मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ही वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे व आपण पाहू शकतो की आपल्या दृश्यामध्ये देखील जे अवजड वाहने आहेत ते काही ठिकाणी थांबले देखील आहेत। मात्र आपण पाहू शकतो की अवघ्या काही मिनिटापूर्वी अंतरावरती जाण्यासाठी वाहनधारकांना मोठी करावी लागत आहे व काही वाहने इथे या ठिकाणी बंद देखील पडलेले आहे। त्यामुळे मुंबईकरांना पुण्यासाठी जाण्यासाठी व पर्यटकांना पुण्यासाठी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात काटकसर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे व तसेच अंधार असल्या कारणाने देखील बरोबर आहे रवी। हे सगळं काही जाणून घेत राहू, अपडेट्स घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद।